नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर मी तुमचा विनायक दळवी व्लॉग्स. तर आज आलो आहे परेड वर्कशॉपमध्ये आणि आता इथे मला 2 मित्र भेटलेले. त्यांच्याकडून माहीत पडले की आतमध्ये व्हिडिओ काढायला मना आहे. तर आता बघू आपण आतमध्ये आपल्याला भेटतो का नाही व्हिडिओ काढायला. इथे एक चंदनवाडीचे टी शर्टचे बॅनर लागले. परेड वर्कशॉप. चला आतमध्ये जाऊन बघू कसं काय. हे बघा कलागंध. हे बघा मित्रांनो, इथे काटा इटाचा शेल्डिंग चालू आहे. मोर्चा बनायला चालू झाले. आपण आतमध्ये जायचं नाही, त्यांना डिस्टर्ब करू नका. हा बघा आपल्या सबस्क्रायबर भेटले. ते बघा किती मोठी मोठी आतमध्ये बघा कशी मोठी आहे करतात. साकीनाकाचा महाराजा पण इथेच बनणार आहे. हे बघा मित्रांनो, इथे पण मूर्त्या बनतात ते. आणि बघा फ्रेंडला किती मोठी ठेवली. हा बघा आतमध्ये खूप काम चालू आहे, पण व्हिडिओ काढायला देत नाही आपल्याला, म्हणून मी लपून लपून काढतोय व्हिडिओ. हे बघा ही किती मोठी मूर्ती आहे. बघा खूप मोठी मूर्ती आहे. हे बघा ही पण खूप मोठी मूर्ती आहे. आणि आतमध्ये बाजूने मित्रांनो, ही काय भारी मूर्ती ना श्रीरामाच्या ह्याच्यात. लालबागचा राजा. ही श्रीरामवाली खूप भारी वाटते. अजून कलरिंगचा काम बाकी. इथे पण मूर्त्या बनतात. येऊन खूप मूर्त्या इथे. हे बघा ही पण फ्रंटला किती मोठी मूर्ती आहे बघा. इथे टॉल्या पण खूप आल्या आहे आणि इथं काम चालू आहे मूर्त्यांचं. हे बघा इथे पण मूर्ती आहे. इथे पण. आणि खेतवाडी 7वी गल्लीचा गणपती बनतोय. तेव्हा खेतवाडी 7वी गल्ली. आणि बघा ही मूर्ती का भारी आहे ना. खूप भारी भारी मूर्ती आहे. आणि खेतवाडी 7वी गल्लीचा बनतोय. खेतवाडी 7वी गल्ली. मित्रांनो, इथे आतमध्ये जाऊन काम चालू आहे मूर्त्यांचा. आणि इथे आपली चिंतामणी गेल्या वर्षीची खूप मोठी आहे इथे. तिथे श्रीरामच्या अवतारमध्ये पण आहे. खूप भारी भारी मूर्ती इथे.
इथे काम चालू आहे पायाचं. हे बघा चिंतामणी. हे बघा ही मूर्ती बघा काय भारी आहे ना, विठ्ठल रखुमाई पाठीमागे. हे बघा ही पण भारी आहे. इथे पायाची शेंडिंग चालू आहे. तुम्ही बघितलं माझ्याकडून होऊ शकते तेवढा मी तुम्हाला दाखवल्या पर्याय वर्कशॉपचा. कारण आता तिथे व्हिडिओ काढायला देत नाही आणि ते को वरटतात ते, म्हणून आपण जास्त काढणार नाही. जेवढं आपल्याला काढायला भेटलं तेवढं आपण काढलं आहे. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा.